निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील. आता थोड्या आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात, काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात. त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल. शेवटी फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो. पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील. थोड्या विधान भवनामध्ये विषारी दूध कसं तयार होतं ह्याचा फॉर्म्युला दाखवला. 1 लिटर दुधापासून 10 लिटर दूध, तर त्यामध्ये जे केमिकल वापरले जातात ते केमिकल पावडर आपल्याला इस्लामपुरामध्ये आढळले. आणि हे सामान्य शेतकऱ्याकडून जर होत नाही तर यामध्ये काही बलाढ्य नेते आहेत, त्यांचे दूध संघ आहे, त्या ठिकाणी या प्रकारचं दूध तयार केलं जातंय. काय कारवाई होणार? असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही. या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत. कायदा कडक करण्यासंदर्भात पावलं उचलले जाणार आहेत का? आवश्यकता असेल तर ती पावलं उचलली जातील, कायदा कडक केला जाईल.